नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा. तर आता मला आत्ताच मी आली धनंजय दादाकडनं आणि मग अशी मी घाई गडबडीत विसरूनच गेली का करायचं आहे म्हणून. तर मी बोलली आल्यावरच करीन, कारण की धनंजय दादानी देवी अशी खाली उतरवली आणि मला कॉल केला का देवी काढतायत म्हणून. आणि आम्ही दोघीजणी घरात वेणीच करत होतो, मी आणि रेणू. ना रेणू, आज आम्हाला थोडी लेट झाली वेणी करायला. रेणू काय बोलता? ए रेणूची कामं चालू आहेत. आज आहे दसरा ना, तर सगळं आम्ही मस्त गोड गोड जेवण केलेलं आणि सकाळी खाल्लं पण. तर आम्ही आताच म्हणजे देवी मी पूर्ण विसर्जन करायला नाही गेली, फक्त इथपर्यंत आमचा मार्केट आहे ना तिथपर्यंतच गेलेली मी. तर खूप बरं वाटलं जाऊन, कारण की आमच्या इथे ना वाघ पण निघतात. अंबिकाचं मंदिर आहे ना तिकडे, मद्रासी लोकांचं देवी आहे, तिकडे वाघ पण निघतात. आणि ते म्हणजे आम्ही छोटं होतं ना तेव्हा आम्ही बघायला पण जायचो वाघ निघलं का. तर आता मला ते किती वर्षातून मी बघितलं ते. आणि कारण की म्हणजे आमचं बाजारात असं येणं जाणं नसायचं या टायमिंगला, तर आम्ही वाघ पण बघितलं. तर खूप भारी वाटलं. वाघ आणि मद्रासी लोकांचं ते डान्स असतं ते पण बघितलं, म्हणजे मुलं मुली नाचतात. तर खूप बरं वाटलं ते. नाही नू, रेणूला बोललो मी चल, पण रेणू बोलते राहू दे तू जा. तर खूप भारी वाटला. तर चला मग. नाव उभं कर. नाव हंबे माते की जय, दुर्गे माते की जय. सबस्क्राइब करा.
इकडे ना बघू शकता तुम्ही मद्रासी लोकांचं सगळं आम्ही डान्स पण बघितला आणि वाघ पण बघितली. आता पालखी पण आली आहे ही बघा. पाऊस आला पण. सगळ्यांनी मॅचिंग केले. हा हे काय मस्त साड्या घातल्यात. आमची पण आई माऊली गेली पाऊस आला आणि आपण बाजूला झालो. तर चला गेली ना आपली. तर आता आम्ही सर्वजण घरी. पाऊस आला पण सगळे कोपऱ्यात थांबलेत आणि आता आम्ही घरी जातो थोडाच वेळात. तर आत्ताच आलो आणि मस्त फ्रेश झालो. नाही नो म्हणजे आलं मगाशीच. काय बोलतोय नो रेनला बोलतो मी चल. नाही नो रेना आई काय बोलत म्हणते का तुला काल रातचे बोलते रेंजवर फोन द्यावा म्हणजे आता ब्लॉग काढायला बोलते एकविरीचा. लय भारी दर्शन झालं. भारी झाला ना. मला ती सांगत होती. नाही ना वातावरणच एक बोलत आहे तसं नाही चालत नाही. नाही काय बोलतो तुला घ्यायला पाहिजे. मला ना तू नव्हतं लावतच ना. 5 मिनिटं जास्त गाभारत होतो आम्ही. हा 5 मिनिटं जास्त गाभारत. मला वाटलं रात गर्दी असं कोणच नव्हतं म्हणजे सकाळी जास्त गर्दी होती ना मग दुपार संध्याकाळी गेल्यामुळे कोणच नव्हतं. होती म्हणजे जास्त नाही. तर मस्त वाटला. धनंजयाच्या देवीचं विसर्जन करायला गेलतो पण भांडूप पर्यंत नाही गेलो मी. आपल्या मार्केट पर्यंतच गेलो. खेळायला पण नाही गेलो गरबा. हा तू तिकडे गेलीस आणि मी इथे गेलीच नाही. 9 दिवस आपण गरबाच नाही खेळलो. मी तर नाहीच केलो. मी खेळणारी नाही खेळलो ना कारण की पाऊस सावरा पडते. काय सांगू तुम्हाला ना. तर मस्त आणि मद्रासी लोकांचे पण मस्त व्हिडिओ निघलेले. पालखी पण निघले आणि ते मुलं मुली डान्स पण मस्त करत होती म्हणजे त्यांच्यामध्ये वाजवत होते. आणि ते वाघ पहिला आपण कसं बघायला होतं खरं सांग. पहिलं ना आम्ही तयारी होता ना लहानपणी. तर आवाज कधी तर नाही. लहानपणी ना आम्ही तयार होताच आम्ही बघायला जावायचो आणि ते घाबरवलं खिडकीतून बघायचो आम्ही आणि ते घाबरवलं का आम्ही पळत सुटायचो ना डायरेक्ट घरी थांबायला. लहान होता तरी ही 4थी 5वीला असेल मी 2री 3रीला असेल नाही नो ते टायमाला. आणि आता काहीच नाही. आता दुसरी पोरं घाबरायला लागली का आम्ही त्यांना हसतो पण आपण पण तेच केलं रे ना. आपण तयार होतो. हा आम्ही तयार होतो. पेंटिंग वगैरे चालू असते. पेंटिंग चालू असायची तर आम्हाला खरोखर वाटत ते खरोखर वाघ बनायचं ना तोंडबिंड घालून. पण ते लहानपणी जर डोकंच कमी असायचं ना. तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला शुभ दसरा. आणि जे माझे नवीन कोण व्हिडिओ बघत असतील ते नक्की सबस्क्राईब करा मला. तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय. रेनू बोल कशी दाखव रे मला हात दुखायला लागला. काळजी घ्या.